नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व भावी शिक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. CTET 2026 साठी आपण व्हिडिओ सिरीज घेऊन आलेला आहोत बघा. आणि याच्यामध्ये PYQ अनालिसिससाठी तुम्ही भरभरून जो प्रतिसाद देत आहात त्याच्यामुळे मला आणखीन जास्त प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे आपण आता आजपासून काय करणार आहोत तर हिंदी भाषेचे जे पेडॉलॉजी किंवा हिंदी अध्यापनशास्त्र, उतारा, कविता, भाषा 1 आणि भाषा 2 म्हणून ज्यांनी हिंदी भाषेची निवड केलेली आहे त्यांच्यासाठीची व्हिडिओ सिरीज आपण कंटिन्यू करणार आहोत. याच्या आधी बघा आपले मराठीचे 5 व्हिडिओ अपलोड झालेले आहेत आणि या 5 व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये 60 क्वेश्चन, ज्याच्यामध्ये भाषा 1 म्हणून तुम्ही मराठी निवडले असेल तर त्याचे 30 क्वेश्चन आणि भाषा 2 म्हणून तुम्ही जर मराठी निवडली असेल तर त्याचे 30 क्वेश्चन, असे टोटल 60 क्वेश्चन तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसतील. आणि असे 5 व्हिडिओ जवळजवळ आपण 300 क्वेश्चन काय केलेले आहेत तर कव्हर केलेले आहेत बघा. याच्यामध्ये भाषा 1 मध्ये मराठीमध्ये उतारा आणि कविता असते आणि भाषा 2 मध्ये 2 उतारावर प्रश्न असतात. मग पेपर क्रमांक 1 असू दे किंवा पेपर क्रमांक 2, आणि त्याचप्रमाणे हिंदीला पण सेम लागू होतं बघा. आज आपण काय करणार आहोत तर हिंदी भाषेचं, आता हा जो पेपर आहे हा कधीचा आहे बघा, 14 डिसेंबर 2024. 14 डिसेंबर 2024 आत्ताचा लास्ट लेटेस्ट जो पेपर आहे तो घेतलेला आहे. याच्यापैकी भाषा 1 ज्यांनी हिंदी ठेवली होती तर त्यांच्यासाठी 30 क्वेश्चन आपण या पेपरमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि पुढचे भाषा 2चे जे 30 प्रश्न आहेत ते नेक्स्ट व्हिडिओला आपण काय करू, डिस्कस करू. आणि याच्यामध्ये बघा एच सेट हा घेतलेला आहे मी, आणि या एच सेटमध्ये 30 प्रश्न आपण आता इथं डिस्कस करणार आहोत. तर बघा, खूप मेहनत घेऊन मी हे व्हिडिओ बनत आहे आणि या प्रकारचा व्हिडिओ अजूनही किंवा अशा प्रकारचे अध्यापनशास्त्र जे मी आता ह्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे अशा प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला कुठेही यूट्यूबवर शोधून पण सापडणार नाही. त्यामुळे बघा, स्टार्ट टू एंड तुम्ही काय करायचं आहे, व्हिडिओ पाहायचा आहे. आणि नक्की जर व्हिडिओ तुम्हाला अगदी युजफुल वाटत असेल, तुम्हाला मदतपूर्ण वाटत असेल तर नक्की एखादं लाईक करायचं आहे, नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जी मुलं नव्यानंच जोडले गेलेले आहेत आज, तर त्यांनी काय करायचं आहे, पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून बघा एखादा नवीन व्हिडिओ बनवेल तेव्हा शक्यतो तुमच्यापर्यंत सर्वात आधी नोटिफिकेशन पोहोचेल. आणि आपल्या व्हिडिओचं टायमिंग आहे बघा, डेली संध्याकाळी 7 वाजता आपला व्हिडिओ येतो. त्यामुळे पाहायला अजिबात विसरू नका. तुमचे मित्रमैत्रिणी जर CTET 2026 ची तयारी करत असतील तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा. बघा, आपण लगेच काय करू तर प्रश्नाला सुरुवात करूया. बघा, हिंदी ज्यांनी मराठी भाषा 1 आणि मराठी भाषा 2 जशा आपण निवडतो, काही मुले हिंदी भाषा 1 म्हणून निवडतात. तर भाषा 1 म्हणून ज्यांनी हिंदीची निवड केलेली आहे त्यांच्यासाठी प्रश्न क्रमांक 91 ते 120 हे प्रश्न त्यांच्यासाठी आहेत बघा. आणि चालू करूया आपण आता. ह्याच्यामध्ये बघा, उत्तरा दिलेला आहे, एक कविता आहे. आणि मराठीच्या तुलनेमध्ये जर आपण कम्पॅरेटिव्हली जर अभ्यास केला तर आपल्याला बघा, मराठीच्या उतारांची जी लेंथ असते किंवा लांबी असते ती खूप जास्त असते हिंदी उताराच्या तुलनेमध्ये. कवितेचे पण असू दे. आता हे तुम्हाला पाहायला मिळेल आता या प्रश्नातून की तुम्हाला उतारा पण छोट्या साईजचा आहे, कविता पण छोट्या साईजची आहे. प्रश्नाचं स्वरूप बघा, 15 प्रश्न तुम्हाला एक उतारा आणि एक कवितेवर विचारलेले आहेत आणि 15 प्रश्न तुम्हाला हिंदी अध्यापनशास्त्राचे विचारलेले आहेत. आपण सर्व डिटेल व्यवस्थित अगदी माहिती घेणार आहोत. त्यामुळे स्टार्ट एंड पाहायला अजिबात विसरू नका. आणि या पेपरची PDF तुम्हाला हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवते, तिथून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. बघा, उतारा वाचून घेऊ आपण. मानसिक जगत में परिवर्तन कैसे आया. जब मानव ने मन के विकास के लिए भौतिक और मानसिक दुनिया की खामियों के खिलाफ लड़ाई शुरू की तो मानसिक परिवर्तन होने लगा. आता खामियां म्हणजे कमतरता. यही लड़ाई अब भी जारी है और आगे भी रहेगी. आनंद मार्गदर्शन के अनुसार मानसिक दुनिया में परिवर्तन को ज्ञान योग कहा जा सकता है. यह बदलाव भी पूर्ण महत्व का नहीं, सापेक्ष महत्व का ही था. क्या मनुष्य ने अपने अंतर्निहित खामियों के खिलाफ लड़ाई में किसी बड़ी ताकत की मदद ली? हाँ, उन शुरुआती दिनों में लोगों ने देखा कि भौतिक दुनिया की अपेक्षा मानसिक दुनिया में अधिक खामियां थी. गहन विश्लेषण के बाद मनुष्यों ने निष्कर्ष निकाला कि यदि वे अपनी मानसिक प्रवृत्तियों को एक बिंदु पर केंद्रित कर सकते हैं और उन्हें ब्रह्मांडीय ऊर्जा में विलीन कर सकते हैं तो वे उस ब्रह्मांडीय ऊर्जा की सहायता से अपनी खामियों को दूर करने में सक्षम होंगे और पोषित लक्ष्य प्राप्त कर सकेंगे. आता बघा, लेखकानं थोडक्यात मी मराठीमधून तुम्हाला उतार्याचा गाभा सांगते बघा. तर भौतिक जगापेक्षा सर्वात जास्त कमतरता आपल्या हे मनामध्ये असते आणि त्या दूर करणे गरजेचे आहे. आणि ब्रह्मांडीय ऊर्जेचा वापर करून आपण काय केलं तर त्या कमतरता दूर केल्या तर आपल्याला आपण आपल्या यशापर्यंत किंवा लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतो.
हा काय आहे, मेन गाभा आहे उतार्याचा. आपण प्रश्न वाचून घेऊ बघा. 91 नंबरचा प्रश्न काय विचारलेला आहे, तर आनंद मार्ग दर्शन के अनुसार मानसिक स्तर के परिवर्तन को कहा गया है. आता मानसिक स्तर के परिवर्तन को कहा गया है, क्या कहा गया है. एक बघा ज्ञानयोग, 2 आहे सहजयोग, 3 आहे ब्रह्मयोग आणि 4 आहे राजयोग. लेंथ उताराची कमी असते त्यामुळे 2 ते 3 वेळा आरामात आपला उतारा वाचून होतो, त्यामुळे अजिबात गडबड करायची नाही. कारण हिंदीचा उतारा कविता खूप छोट्या असते, त्यामुळे तुम्हाला प्रश्न नाही समजला तर तुम्ही पटकन उताराकडे जाऊन पुन्हा एकदा खात्री करून मगच उत्तर टिक करायचं आहे. आता इथं बघा ज्ञानयोग इथं दिलेला आहे, मानसिक दुनिया में परिवर्तन को ज्ञानयोग कहा जा सकता है. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आहे. दुसरा आहे बघा 92 नंबरचा प्रश्न, खामिया शब्द आहे. आता खामिया म्हणजे कमतरता, कुठला आहे बघा, तद्भव आहे, तत्सम आहे, आगत आहे, देशाचा आहे. तद्भव म्हणजे काय, संस्कृत भाषेमध्ये बदल होऊन बनलेले शब्द. आता उदाहरणार्थ मराठीमध्ये सांगते बघा, तर कलश. आता कलश काय आहे, संस्कृत शब्द आहे आणि त्याच्यामध्ये बदल करून आपण तो शब्द कसा लिहू शकतो, कळस असा लिहू शकतो बघा. तर कळस हा तद्भव आहे, कलश हा तत्सम आहे, देशित म्हणजे देशी शब्द आणि आगत म्हणजे विदेशी शब्द. आता खामिया हा शब्द उर्दू भाषेतून आलेला आहे, त्यामुळे हा विदेशी गटामध्ये मोडेल आणि विदेशी म्हणजेच आगत. ऑप्शन क्रमांक 3 खामिया शब्द हे आगत. 93 नंबरचा प्रश्न बघा, मानसिक दुनिया से तात्पर्य है. मानसिक दुनिया, आता मनाचे विश्व, त्याचं तात्पर्य विचारलेलं आहे. 1 मन में उठने वाले भाव, 2 आहे मन भावन दुनिया, 3 आहे काल्पनिक दुनिया आणि 4 आहे मन की स्थिती. आता मानसिक दुनिया म्हणजेच काय, काल्पनिक दुनिया म्हणजेच काल्पनिक विश्व. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आहे बघा. आणि सर्व उत्तरे तुम्हाला फायनल आन्सर की नुसार आहेत. 2-3 वेळा मी चेक करून मग तुम्हाला उत्तर देत आहे, त्यामुळे उत्तरे चुकण्याची शक्यता अगदी 99 मध्ये सांगत आहे मी, शक्यतो चुकणारच नाही. तर नेक्स्ट बघा 94 नंबरचा प्रश्न, गद्यांश के अनुसार मनुष्य को टिंब की जरूरत है. आता उतार्याच्या नुसार मनुष्याला किंवा माणसाला कशाची गरज आहे बघा. 1 अपनी क्षमताओं को उन्नत करने की, 2 आहे ब्रह्मांडीय ऊर्जाओं की खोज करने की, 3 आहे अपनी क्षमताओं को पहचानने की आणि 4 आहे अपनी कमियों को दूर करने की. तर याचा अचूक जे उत्तर आहे बघा 94 नंबर, तर अपनी कमियों को दूर करने की. इथे दिलेलं आहे बघा, इथं खामियों को दूर. आता एक खामिया म्हणजेच कमतरता, तर माणसाला कशाची गरज आहे, तर अपनी कमियों को दूर करने की. ऑप्शन क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. आता अंतर्निहित म्हणजे अंतर्भूत असणे बघा. 95 नंबर, अंतर्निहित या शब्दाचा समानार्थी शब्द नाही हे. आणि अगदी बघा पेपर वाचत असताना आपण प्रेशरमध्ये असतो आणि त्या प्रेशरमध्ये आपले प्रश्न वाचण्यामध्ये चूक होते, गडबडीत आपण प्रश्न वाचताना उत्तर टिक करत असतो आणि हा ट्रॅप असतो बघा. आणि इथं तुम्हाला हायलाइट करून म्हणजे इथं डार्क पोर्शन मध्ये दिलेलं आहे बघा, नाही हे. आणि आपल्याला वाटतं की समानार्थी हे हा एकच शब्द वाचतो आणि त्याच्याशी मिळता जुळता आपण टिक करतो आणि पुढे जातो, तर असं अजिबात करायचं नाही बघा. प्रश्न तुम्हाला सूचना ज्या पेपरमध्ये असतात तिथं तुम्हाला डायरेक्ट सांगितलेलं असतं की केअरफुली, त्यामुळे अगदी केअरफुली प्रश्न प्रत्येक अक्षराचा व्यवस्थित जोपर्यंत अर्थ लागत नाही तोपर्यंत प्रश्न वाचायचा आणि मगच उत्तर टिक करायचं, जेणेकरून आपल्या सगळे मिस्टेक कमी होतील बघा. अंतर्निहित या शब्दाचा समानार्थी शब्द नाही हे, म्हणजे अंतर्निहितला समानार्थी शब्द नसणारा शब्द ओळखायचा आहे. 1 समाविष्ट, 2 आहे समायोजित, 3 आहे समाहित आणि 4 आहे सन्निहित. आता बघा समाविष्ट, समाहित आणि सन्निहित हे काय आहेत, तर अंतर्निहितचे समानार्थी शब्द आहेत. अंतर्निहित म्हणजे अंतर्भूत असणे आणि समायोजित म्हणजे काय, ज्याचं प्लॅनिंग करायचं आहे किंवा समायोजित हा अंतर्भूत असणे याच्याशी मिळता जुळता हा अर्थ दाखवत नाही, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. 96 नंबरचा प्रश्न बघा, मानसिक परिवर्तन कैसे होने लगे. मानसिक परिवर्तन कशा प्रकारे होत आहे विचारलेलं आहे. 1 आहे अपनी कमियों को दूर करने के प्रयासों के कारण, 2 आहे परिवर्तन सततः होने वाली प्रक्रिया है, 3 आहे मानव मन के विकास के कारण आणि 4 आहे मानसिक चिंतन करने के कारण. आता याचं जे अचूक उत्तर आहे बघा, अपनी कमियों को दूर करने के प्रयासों के कारण मानसिक परिवर्तन होने लगे. तर सुरुवातीला दिले बघा, मानसिक जगत में परिवर्तन कैसे आएगा आणि खामियों को दूर करना हे पूर्ण सार आहे. त्यामुळं ज्यावेळी आपल्या कमतरता दूर आपण करू, त्याच्यासाठी प्रयत्न करू, त्याच वेळी मनामध्ये परिवर्तन होईल असं सांगितलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 1 अचूक उत्तर आहे. 97 नंबरचा प्रश्न बघा, ब्रह्मांडीय ऊर्जा का अर्थ है. आता ब्रह्मांडीय ऊर्जा या शब्दाचा अर्थ विचारलेला आहे. 1 ब्राह्मण की ऊर्जा, 2 आहे ब्रह्म और ऊर्जा, 3 आहे ब्रह्मांड की ऊर्जा आणि 4 आहे ब्रह्मा की ऊर्जा. ब्रह्मा नाही, ब्रह्म नाही, ब्राह्मण नाही. ऑप्शन क्रमांक 3 येईल ब्रह्मांड की ऊर्जा.
त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 98 नंबरचा प्रश्न, आरंभिक दिनों के संदर्भ में कौन सा कथन सत्य है? आरंभिक सुरुवातीचे दिवस याच्या संदर्भात कोणते विधान सत्य आहे? भौतिक जगत की अपेक्षा मानसिक जगत में कम कमियां थी, भौतिक व मानसिक जगत दोनों में कोई कमी नहीं थी, भौतिक व मानसिक जगत में एक सी कमियां थी, आणि चौथा आहे भौतिक जगत की अपेक्षा मानसिक जगत में अधिक कमियां थी. बघा भौतिक जगाच्या तुलनेमध्ये मनामध्ये सर्वाधिक कमतरता असतात असं दिलेलं आहे. एक सी येणार नाही, दोनों में कमी नाही हे पण येणार नाही, आणि मानसिक जगत में कम येणार नाही, तर भौतिक जगत की अपेक्षा मानसिक जगत में अधिक कमियां थी हे आपलं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. नंतर बघा 99 नंबरचा प्रश्न, भौतिक में मूल शब्द तथा प्रत्यय हे. आता मूळ शब्द आणि प्रत्यय, आता इथं बघा विग्रह विचारलेला आहे. आपण मराठीमध्ये विग्रह, संधीमध्ये विग्रह प्रकार आहे बघा, संधी विग्रह, त्या प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. मूळ शब्द आणि प्रत्यय विचारलेला आहे भौतिकचे. भूत अधिक भौती अधिक भूत अधिक तिक आणि भूत अधिक इक. आता याचा 99चा अचूक उत्तर आहे बघा, भूत अधिक इक हा शब्द, आणि या शब्दापासून भौतिक हा शब्द तयार झालेला आहे. यातला मूळ शब्द कोणता आहे? भूत, आणि प्रत्यय कोणता आहे? इक. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता आपल्या उत्तराचे प्रश्न इथं संपलेले आहेत. आता 100 ते 105 हे जे 6 प्रश्न आहेत, 9 प्रश्न आपण उतार्यावर बघितले आणि 6 प्रश्न 9 + 6 टोटल आपल्याला 15 प्रश्न हे उतारा आणि कविता दोन्ही मिळून असणार आहेत. आता 100 ते 105 टोटल 6 प्रश्न आपल्याला कवितेवर असणार आहेत. बघा किती छोटीशी कविता आहे, किती जस्ट 7 ओळी आहेत फक्त. आणि बघा वाचून घेऊ आपण. जीवन अर्पण लिए हुए पाता कभी खोता कभी, आशा निराशा से घिरा, हंसता कभी रोता कभी, गति मती न हो अवरुद्ध, इसका ध्यान आठो याम है. आठो याम म्हणजे बघा 8 प्रहर, आणि चलना हमारा काम है. चालत राहणे हे आपले काम आहे. हे काय आहे बघा, कोणत्या पण परिस्थितीमध्ये हा काय आहे कवितेचा अर्थ आहे. अगदी 9 ओळींची छोटीशी कविता आहे. पहिला आपण प्रश्न वाचून घेऊ. 100 नंबरचा प्रश्न, समूह से भिन्न शब्द हे. हसना रोना आशा निराशा भिन्न भिन्न पाना खोना. बघा हसना रोना आशा निराशा पाना खोना विरुद्धार्थी शब्दांची जोडी आहे. इथं भिन्न भिन्न एकच शब्द डबल रिपीट झालेला आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 आपला अचूक उत्तर असेल. भिन्न शब्द विचारलेला आहे. भिन्न म्हणजे वेगळा दिसणारा शब्द. हसना रोना आशा निराशा पाना खोना सर्व विरुद्धार्थी शब्दांची जोडी आहे. भिन्न भिन्न इथं विरुद्धार्थी शब्द दिलेला नाही, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 आपला अचूक उत्तर असेल. 101 नंबर बघा, आठो याम से तात्पर्य है. आठो याम आता सांगितलं बघा, 8 स्तर 8 दिशाए 8 की संख्या 8 प्रहर, तर 8 प्रहर ऑप्शन क्रमांक 4. 102 नंबरचा प्रश्न बघा, चाहे कितने भी दुख आए मनुष्य को टिंब टिंब, कार्य रोक देने चाहिए, कार्य करते रहना चाहिए, सदा शांत रहना चाहिए, सदा मुस्कुराते रहना चाहिए. कविता तुम्ही नाही समजला प्रश्न एखादा, परत कवितेकडे जा, परत कविता वाचा, आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, प्रश्न सोडवू शकता. पण वाटतंय म्हणून थोडंसं बरोबर वाटतंय, गोंधळामध्ये कोणत्याही प्रकारे उत्तर टिक करण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. थोडं जरी गोंधळ असेल तर पुन्हा एकदा वाचा आणि नंतरच उत्तर टिक करा, कारण उतारा कविता ही आपल्या हातची माणसं असतात बघा, हक्काचे माणसं असतात. त्यामुळे 15 पैकी तुम्हाला 14 कमीत कमी 14 आणि जास्तीत जास्त 15 पडायलाच पाहिजेत, जेणेकरून बघा 90+ मार्क्स घेण्यासाठी तुम्हाला याचा खूप जास्त फायदा होईल. 102 नंबरचं उत्तर आहे. तर इथं काय सांगितलेलं आहे बघा कवितेचा सार, की काहीही होते माणसाला काय केलं पाहिजे, त्याचं कार्य करत राहिलं पाहिजे. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आहे, कार्य करते रहना चाहिए. 103 नंबरचा प्रश्न, कविता के भावानुसार जीवन में टिंब टिंब सदा रहते है. कवितेचा जो भाव आहे त्याच्यानुसार जीवनात काय सदैव राहते विचारलेला आहे. आठो याम सुख दुःख अपने अपने आणि गती मती. आता काय सांगितलेलं आहे बघा, तर सुख दुःख सदैव येत राहतं कवितेच्या भावार्थानुसार. 104 नंबरचा प्रश्न बघा, जीवन कैसा है. आशा निराशा से घिरा, 2 आहे आशाओं से घिरा हुआ, 3 आहे बेहद दुःखद आणि 4 आहे बेहद सुखद. आता जीवन कैसा है प्रश्न क्रमांक 104 याचा अचूक उत्तर आहे बघा, जीवन कैसा है आशा निराशा से घिरा हुआ. ओके, इथं उत्तर दिलेलं आहे, आशा निराशा से घिरा हुआ. अगदी एका झटक्यात आपण उत्तर काढू शकतो बघा. पटकन नजर टाकली, कविता छोटीशी आहे, पटकन आपल्याला उत्तर सापडतं. 105 नंबरचा प्रश्न बघा, जीवन की विषम परिस्थितियों को व्यक्त करने के लिए उचित उदाहरण नहीं है. उचित उदाहरण म्हणजे जीवनाची जी विषम अवस्था आहे ती व्यक्त करण्यासाठी किंवा विषम परिस्थिती आहे ती व्यक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय योग्य नाही. प्रश्न वाचत असताना पहिला अर्थ लावून घ्यायचा, कारण हिंदी भाषेचे प्रश्न आहेत, मराठीचं आपल्याला पटकन समजतं, पण हिंदी
सी लँग्वेज ग्रास्प करणे आणि पुन्हा त्याचा अर्थ लावून उत्तर काढणे याच्यामध्ये आपला वेळ जातो. त्यामुळे तुम्ही डेली एक जरी पेपर तुम्ही केला, पूर्ण पेपर 1 ते 150 प्रश्न तुम्ही डेली एक पेपरचे रोज वाचून काढले बघा, तुम्ही हिंदीशी आपोआप फॅमिलियर होता आणि हिंदी तुम्हाला जवळची वाटू लागते. आणि पेपर लेंदी जरी असला तरी तुमचा बघा अचूक वेळेमध्ये पेपर वाचून आणि योग्य प्रकारे सोडवून काय होतो, क्लिअर होतो. त्याच्यानंतर बघा आता पुढचा आहे 106 नंबरचा प्रश्न, मातृभाषा. आता बघा 105 नंबरचा प्रश्न बघत होतो आपण कि जीवन की विषम परिस्थितियों को व्यक्त करने के लिए उचित उदाहरण नहीं है. कभी सोना कभी रोना हे ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर नाही आहे. 106 नंबरचा प्रश्न बघा, मातृभाषा आधारित बहुभाषावाद किसकी अनुशंसा करता है. आता बघा इथून जे प्रश्न आहेत 106 पासून 120 पर्यंत, तर 106 ते 120 हे जे प्रश्न आहेत ते कशाचे आहेत बघा, तर हिंदी अध्यापन शास्त्राचे प्रश्न आहेत. आता आपल्या उतारावरचे आणि कवितेवरचे आपल्याला किती झालेले आहेत, 15 प्रश्न आपण क्लिअर केलेले आहेत. आता हे प्रश्न मी तुम्हाला सेपरेट काढून दिलेले आहेत बघा, ज्याचा तुम्हाला खूप जास्त बेनिफिट होईल. आपण जर असं पेपरमध्ये बघण्यापेक्षा हेच 106 ते 120 पर्यंतचे 15 प्रश्न आपण वेगळ्या प्रकारे बघू आणि ते नक्कीच तुम्हाला आवडेल बघा. तर आहे आपला इथं 106 नंबरचा प्रश्न. आणि मराठी जो आता बघा भाषा एक म्हणून ज्यांनी हिंदी निवडलेलं आहे आणि भाषा एक म्हणून ज्यांनी मराठी निवडलेलं आहे, पेपरमध्ये काहीही फरक नाही. तुम्ही हवं तर मी तुम्हाला दोन्ही PDF पाठवते, मराठीची पण पुरवणी पाठवते टेलिग्रामला, तिथून तुम्ही चेक करू शकता आणि विथ प्रूफ पाहू शकता. आता इथे बघा ज्यांनी हिंदी भाषा निवडलेली आहे भाषा एक म्हणून आणि ज्यांनी मराठी भाषा एक म्हणून निवडलेले आहे, दोन्हीची उत्तरं कशी आहेत बघा, किंवा दोन्हीचे प्रश्न विचारण्याची पद्धत पर्याय सगळं सेम आहे. तर बघा मातृभाषा आधारित 106 नंबरचा प्रश्न, मातृभाषा आधारित बहुभाषावाद किसकी अनुशंसा करता है. एक आहे सभी बच्चों की विद्यालयी शिक्षा की शुरुआत अंग्रेजी माध्यम और घर की भाषा में होनी चाहिए. 2 आहे सभी बच्चे अपनी प्रथम भाषा के रूप में हिंदी का अध्ययन करते हैं. आणि 3 आहे सभी बच्चों की विद्यालयी शिक्षा उनकी मातृभाषा या घर की भाषा में शुरू होनी चाहिए. आणि 4था आहे सभी बच्चों की विद्यालयी शिक्षा उनके राज्य की भाषा में शुरू होनी चाहिए. प्रश्न नीट समजत नसेल, इथं मी तुम्हाला मराठी प्रश्न लगेच लावलेला आहे बघा. परत एकदा बघा, मातृभाषा आधारित बहुभाषावाद किसकी अनुशंसा करता है. प्रश्न बघा 106 नंबरचाच प्रश्न आहे, तोच प्रश्न ॲज इट इज मराठीमध्ये विचारलेला आहे. मातृभाषा आधारित बहुभाषिकत्व कशाचा पुरस्कार करते. एक सभी बच्चों की विद्यालयी शिक्षा की सुरुवात अंग्रेजी माध्यम और घर की भाषा से होनी चाहिए. सर्व मुले त्यांच्या शिक्षणाची सुरुवात इंग्रजी आणि घरच्या भाषेतून करतात. 2 आहे सभी बच्चे अपनी प्रथम भाषा में हिंदी का अध्ययन करते हैं. सर्व मुले प्रथम भाषा म्हणून हिंदी शिकतात. 3 आहे सभी बच्चों की विद्यालयी शिक्षा उनकी मातृभाषा या घर की भाषा में शुरू होनी चाहिए. सर्व मुलांनी त्यांच्या शिक्षणाची सुरुवात मातृभाषा किंवा घरची भाषा याने करावी. आणि 4 आहे सभी बच्चों की विद्यालयी शिक्षा उनके राज्य की भाषा में शुरू होनी चाहिए. सर्व मुले त्यांच्या शिक्षणाची सुरुवात प्रदेशाची भाषा यापासून करतात. आता याचं जे उत्तर आहे बघा 106 नंबरचा प्रश्न, तर याचं अचूक उत्तर आहे सर्व मुलांनी त्यांच्या शिक्षणाची सुरुवात मातृभाषा किंवा घरची भाषा याने करावी. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 सभी बच्चों की विद्यालयी शिक्षा उनकी मातृभाषा या घर की भाषा में शुरू होनी चाहिए. बघा मुलांना जर त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण दिलं गेलं तर ते त्यांना खूप चांगलं समजतं, जास्त विकास होतो बघा. त्यामुळे मुलांचं प्राथमिक पातळीवरचं जे शिक्षण आहे तर त्याची सुरुवात ही नेहमी मातृभाषेतून झाली पाहिजे. 106 नंबर हे तुम्हाला काय दिलेलं आहे बघा, ह्याची PDF मी तुम्हाला टेलिग्रामला टाकते, हे तुम्ही तिथून पाहून घ्या. तुम्हाला प्रश्नांचा अर्थ लावताना पर्यायांचा अर्थ लावताना खूप जास्त इझी जाईल. आणि नंतर बघा 1-2-3 वेळा तुम्ही वाचलात तर तुम्हाला हे शब्द अगदी ओळखीचे वाटू लागतील. त्यामुळे तुम्हाला पेपरमध्ये अर्थ लावताना शब्दांचा किंवा प्रश्न समजून घेताना वेगळे एफर्ट्स घ्यावे लागणार नाही. 107 नंबरचा प्रश्न बघू आपण. पाठ्य सामग्री बोधागम्यता के संदर्भ में निम्नलिखित में से गलत कथन का चयन करें. आता चुकीचे विधान निवडायचे आहे बघा. संहिता आकलनाच्या पद्धतींच्या संदर्भातले चुकीचे विधान ओळखा. बघा
स्कीमिंग समीक्षा करने के लिए अधिक उपयुक्त है जबकि स्कॅनिंग द्वारा किसी विशेष प्रश्न का उत्तर देने में मदत मिळते है. काय आहे बघा प्रश्नाचा अर्थ, ऑप्शनचा अर्थ, चाळणे ही फेर तपासणीसाठी योग्य आहे तर न्याहाळणे विशिष्ट उत्तर शोधण्यास मदत करते. हे बरोबर आहे बघा. स्कीमिंग और स्कॅनिंग दोनों में ही पाठ्य सामग्री पढ़ने के दौरान तीव्र नेत्रगती शामिल है. चाळणे आणि न्याहाळणे या दोन्हीत जलदपणे मजकुरावर दृष्टिक्षेप अपेक्षित असते. हे पण विधान बरोबर आहे. नंतर बघा स्कीमिंग, स्कीमिंग म्हणजे काय, सरसरी तौर पर पठन के अंतर्गत पाठ्य सामग्री को शीघ्रता से पढ़ा जाता है जबकि स्कैनिंग बारीकी से पठन के अंतर्गत विशिष्ट तथ्य जानने के लिए पढ़ा जाता है. चाळणे म्हणजे स्कीमिंग या प्रक्रियेत मजकूर भरभर पाहिला जातो तर न्याहाळणे स्कॅनिंग यात विशिष्ट माहिती शोधली जाते. हे पण विधान बरोबर आहे. आता ही तिन्ही विधाने बरोबर आहेत बघा. चौथा पर्याय आपण वाचून घेऊ. स्कीमिंग में गहराई से पठन किया जाता है जबकि स्कॅनिंग में सरसरी तौर पर पढ़ा जाता है. चाळणे म्हणजे सखोलपणे वाचणे तर न्याहाळणे म्हणजे घाईघाईने केलेले वाचन. आता आपण ऑप्शन अगदी व्यवस्थित वाचून घेतले तर बघा 3 आणि 4 नंबरचा ऑप्शन तुम्हाला परस्पर विसंगती त्यांच्यामध्ये जाणवेल. 3 मध्ये जे दिलेलं आहे त्याच्या विरुद्ध 4 मध्ये दिलेलं आहे. त्यामुळे डेफिनेटली आपण या निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो की 3 किंवा 4 यापैकीच आपलं एक उत्तर असेल. त्यामुळे 1 आणि 2 दोन्ही विधाने बरोबर आहेत, ते आपोआप पटले बघा. आता स्कीमिंग, स्कीमिंग म्हणजे काय बघा, तर स्कीमिंग म्हणजे सरसरी पठण किंवा आता इथं दिलेलं आहे बघा, स्कीमिंग में गहराई से पठन किया जाता है जबकि स्कॅनिंग में सरसरी तौर पर पढ़ा जाता है. आता स्कीमिंग म्हणजे सरसरी पठण आणि इथं सरसरी पठणला काय दिले बघा, स्कॅनिंग. तर स्कॅनिंग म्हणजे काय, तर गहराईचे पठण आणि स्कीमिंग म्हणजे काय, तर सरसरी पठण. इथं वेगळा किंवा उलटसुलट दिलेला आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 आपला अचूक उत्तर आहे. चुकीचे विधान कोणतं आहे बघा, तर ऑप्शन क्रमांक 4. त्याच्यानंतर बघा 108 नंबरचा प्रश्न बघून घेऊ आपण. जब बच्चे अपने आसपास के परिवेश की वस्तुओं, घटनाओं और अवधारणाओं के बारे में पूछना आरंभ कर देते हैं तो भाषा का कौन सा प्रकार या अधिक प्रयोग में लाया जाता है. जेव्हा मुले भाषेच्या माध्यमातून वस्तू, घटना, सभोवतालच्या घटनांबद्दल विचारतात तेव्हा इतरांपेक्षा कोणत्या भाषिक घटकांचा अधिक वापर करतात. एक आहे बघा सूचनात्मक, इथं पण सूचनात्मकच आहे. 2 आहे खोजबीन पूरक म्हणजे स्वयंशोध. 3 आहे कल्पनाशीलता. 3 आहे काल्पनिक. 4 आहे नियंत्रक किंवा रेग्युलेटरी. इथं आहे नियंत्रित. बघा एखादं लहान मूल भाषेच्या माध्यमातून त्याच्या अवतीभोवतीच्या वस्तू असतील किंवा तिला जे दिसत आहे त्या गोष्टींबद्दल जास्तीत जास्त विचारू लागतं किंवा प्रश्न विचारू लागतं. तर याला काय, हे कशामध्ये किंवा याचा कोणत्या भाषिक घटकांचा अधिक वापर करतात यामध्ये, तर मुले कोणत्या भाषिक घटकाचा वापर करतात बघा, स्वयंशोध. त्याला ते सर्व जाणून घेण्याची इच्छा असते, हे काय आहे ते काय आहे, त्यामुळं कोणता घटक येईल, स्वयंशोध. इथे येईल बघा हिंदीमध्ये खोजबीन पूरक, ऑप्शन क्रमांक 2. 109 नंबरचा प्रश्न बघा. मानव भाषा के किस गुणधर्म के कारण मनुष्य उन चीजों के बारे में बोल पाते हैं जो उनके तत्कालिक समय और स्थान में मौजूद नाही है. मानवी भाषेतील कोणत्या वैशिष्ट्यामुळे माणसे त्यांच्या नजीकच्या काळात अस्तित्वात नसलेल्या वस्तू, घटनांबद्दल बोलू शकतात. एक आहे संरचना निर्भरता, संरचना अवलंबित्व. 2 आहे वियोजन सामर्थ्य, डिस्क्रीटनेस म्हणजे तारतम्य. 3 आहे विस्थापन, डिस्प्लेसमेंट. इथे बघा स्थानांतरण म्हणजे विस्थापन. 4 आहे यादृच्छिकता म्हणजे सौकर्यता. प्रश्न नीट अर्थ समजून घ्या. मानवी भाषेतील नजीकच्या काळात अस्तित्वात नसलेल्या वस्तू, घटनांबद्दल बोलू कोणत्या वैशिष्ट्यामुळे, तर म्हणजे बघा एखाद्या गाडी होती कधीतरी मी माझ्या आवडीची गाडी घेणार आहे, तर याच्याबद्दल मी आता सध्या बोलू शकते. माझ्याकडे नाही आहे तरी पण मी बोलू शकते. हे जे आहे ते काय म्हणतात त्याचं, तर विस्थापनामुळे किंवा डिस्प्लेसमेंट याच्याद्वारे मी हे बोलू शकतो. बघा 110 नंबरचा प्रश्न बघू आपण की निम्नलिखित कौन सा कौशल समझ के साथ पठन का लक्षण नाही है. बघा एखादी छोटीशी खुली करायची आपण, बरोबर असेल तर टिक द्यायचं आणि चुकीचं असेल तर इथं खुली करायची, जेणेकरून ज्यावेळी आपण प्रश्न सुटत नाही त्यावेळी आपण गोल करून पुढे जातो. पण ज्यावेळी नंतर पेपर झाल्यानंतर पुन्हा येतो त्याला प्रश्न वाचावा लागत नाही, ते एका खुलीवरून आपण ऑप्शन टिक करू शकतो. बघा घटना इथं बघा काय विचारलं प्रश्न, निम्नलिखित कोणता कौशल समझ के साथ पठन का लक्षण नाही है. अभिनयासह वाचन या संदर्भात पुढील कोणते कौशल्य घेतले जात नाही. ते काही घटनांवर विचारायचे परंतु संयोजनावर असल्याने त्यांना आशयन घेतात. 2 आहे अब्दत पडी गई सामुद्रिका मानसिक
सारांशीकरण करणं, आतापर्यंत वाचलेल्या मजकुराचा मानसिक पोचवारा करणे. 3 आहे अक्षरावर वर्णमालापर ध्यान केंद्रित करण्यास स्वतंत्र अक्षरावर भर देणे. आणि 4 आहे विषयवस्तूचे आधीचा अनुमान रटना, याचा पूर्वानुमान करणे. याचं जे अचूक उत्तर आहे बघा 110 नंबर. तर स्वतंत्र अक्षरावर भर देणे काय सांगितलेलं आहे. स्वतंत्र अक्षरावर भर देण्याचं कौशल्य गृहीत धरलं जात नाही. ऑप्शन क्रमांक 3. सर्वच अक्षरांवर व्यवस्थित भर देऊन आपल्याला आकलन करून वाचावं लागतं, त्यामुळे स्वतंत्र अक्षरावर भर दिला जात नाही. 111 नंबरचा प्रश्न बघा. निम्नलिखित में से कौन सा द्वितीय भाषा शिक्षण के व्याकरण अनुवाद विधी का गुणधर्म नहीं है. पुढीलपैकी व्याकरण अनुवाद माध्यमातून द्वितीय भाषा शिकवण्याचे कोणते वैशिष्ट्य नाही. एक आहे पर्याय द्वितीय भाषा में सीधे ही संप्रेषण करना और उसके बाद दो भाषाओं के व्याकरण पूर्ण करना. थेट दुसऱ्या भाषेत बोलणे आणि नंतर दोन्ही भाषांच्या व्याकरणिक नियमांची तुलना करणे. दूसरा पर्याय बघा भाषा के प्रकारों के स्थान पर नियमों पर अधिक ध्यान देना. भाषेच्या वर्तनापेक्षा 3 है प्रथम और द्वितीय भाषा के व्याकरणिक नियमों की तुलना करना. प्रथम आणि द्वितीय भाषा के व्याकरणिक नियमांची तुलना करणे. 4 आहे द्वितीय भाषा के व्याकरण के नियमों का अध्ययन और अभ्यास. द्वितीय भाषेच्या व्याकरणाचे नियम पाठ करणे. काय बघा तर व्याकरण अनुवाद माध्यमातून द्वितीय भाषा कोणते वैशिष्ट्य नाही. तर याचे जे असं उत्तर आहे बघा तर ऑप्शन क्रमांक 1 द्वितीय एक अध्यापक ने अपने विद्यार्थियों से कहा कि वे इस बात पर विमर्श करें कि उन्होंने उसके द्वारा दिए गए अनुभव जनित प्रश्नों का उत्तर उदाहरण दोन आहे त्याला काय म्हटलं जातं आधी सांगितलं. त्याच्यानंतर बघा तिसरा आहे अभिसंज्ञान म्हणजे अभिज्ञानात्मकता. चौथा आहे रूपक म्हणजे काल्पनिक प्रतिबंध. अभिसंज्ञान काय एका प्रश्न होते काय सांगितले त्यामुळे अभिसंज्ञान उत्तर येईल. आणि 104 नंबरचा प्रश्न बघा. निम्नलिखित में से क्रेशन की परिकल्पना में से कौन सा वैद्यकीय के समान है. कोणती बाब क्रेशनचे सिद्धांत आणि वैद्यकीच्या झेडपीडी समान आहे. तर झेडपीडी वैद्यकीचे बघा झेडपीडी आणि झेडपीडीचं लॉंग आहे बघा झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. झेडपीडीचं लॉंग पण किंवा झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. आता याच्यामध्ये काय होतं बघा तर इतरांसोबत शिकणे ही झेडपीडी संकल्पना सांगते. तुम्हाला झेडपीडी सोबत आणखी एक संकल्पना स्कॅफोल्डिंग. आता हे स्कॅफोल्डिंग म्हणजे काय असतं बघा तर सुरुवातीला काय केलं जातं मदत केली जाते मदतीच्या आधारे मुले शिकतात. म्हणजे एक प्रश्न पण होता बघा स्कॅफोल्डिंगवर आधारित की विद्यार्थी स्वतः काय करू शकत नाही कितीही चिंतन करून परीक्षा लिहू शकत नाही पण मित्राच्या किंवा शिक्षकाच्या मदतीने लिहू शकतो. तर स्कॅफोल्डिंग मध्ये काय असतं बघा सुरुवातीला मदत केली जाते नंतर काय केली जाते मदत केली जात नाही. आणि झेडपीडी म्हणजे काय तर इतरांच्या सोबत शिकणे. आणि इथं काय सांगितलेलं आहे बघा दोन्हीमध्ये पेशंटचा सिद्धांत आणि वैद्यकीचे जे झेडपीडी मॉडेल आहे त्याच्यामध्ये साम्य विचारलेलं आहे. आणि याचं असं उत्तर आहे बघा इथं पर्यावरण नैसर्गिक संवाद. 2 आहे अपेक्षित
परिकल्पना, परिणाम सिद्धांत, निवेश परिकल्पना म्हणजे आदान सिद्धांत, आणि चौथा आहे परीक्षण मॉनिटर परिकल्पना म्हणजे लक्ष देणे सिद्धांत. याचा अचूक उत्तर आहे बघा आदान सिद्धांत म्हणजेच इनपुट हायपोथेसिस, निवेश परिकल्पना, इनपुट हायपोथेसिस किंवा निवेश परिकल्पना. ऑप्शन क्रमांक 3 दोन्ही मधले सामान. 114 नंबरचा प्रश्न बघा. क्यूमिन की अंतर्निर्भरता परिकल्पना के अनुसार निम्नलिखित में से कौन सी एक दूसरे पर पारस्परिक रूप से निर्भर है. क्युमिन्सच्या आंतर अवलंबित्वाच्या सिद्धांतानुसार पुढीलपैकी कोणत्या गोष्टी एकमेकांवर अवलंबित असतात. पर्याय वाचून घेऊ. द्वितीय भाषा में पठन और लेखन, द्वितीय भाषेत वाचन आणि लेखन. त्याच्यानंतर दुसरा आहे प्रथम और द्वितीय भाषा में बुनियादी अंतः वैयक्तिक कौशल, मूलभूत परस्पर कौशल्य प्रथम आणि द्वितीय भाषेत. 3 आहे द्वितीय भाषा में बोधागम्यता और उत्पाद, द्वितीय भाषेत आकलन आणि उत्पादन. आणि चौथा पर्याय आहे प्रथम और द्वितीय भाषा में संज्ञानात्मक अकादमिक निपुणता, प्रथम आणि द्वितीय भाषेत ज्ञानात्मक शैक्षणिक नैपुण्य. त्याचे अचूक उत्तर आहे बघा तर प्रथम और द्वितीय भाषा में संज्ञानात्मक अकादमिक निपुणता, प्रथम आणि द्वितीय भाषेत ज्ञानात्मक शैक्षणिक नैपुण्य हे काय आहे तर आंतरावलंबित तर एकमेकांना सहाय्य कार्य शकते बघा. आपल्याला हिंदी जर बोलू शकत असेल तर आपल्याला इंग्रजी पण शुद्ध बोलता येऊ शकते. म्हणजे प्रथम आणि द्वितीय भाषेचं काय आहे बघा दोन्हींचं ज्ञान ग्रहण करण्यात शैक्षणिक नैपुण्य किंवा दोन्ही एकमेकांना मदत होते. त्यानंतर 115 नंबरचं बघा. 115 नंबरचा प्रश्न. निम्नलिखित में से कौन सा अक्षरों और वर्णमालाओं के स्थान पर शब्दों और लघुकथा सामग्री के आधार पर पठन कौशल्य आरंभ करने का तर्कसंगत नहीं ठहराता. पुढीलपैकी कोणते विधान अक्षरांपासून वाचन सुरू करण्याऐवजी शब्द आणि लहान गोष्टीपासून सुरू करण्याच्या संदर्भात समर्थन करीत नाही. शब्द और पाठ सामग्री अधिक रुचिकर होती है जबकि अक्षर नहीं. शब्द आणि मजकूर मजेशीर असतात, अक्षर नसतात. 2 आहे शब्दों की अपेक्षा पृथक अक्षरों को कंठस्थ करना अधिक कठिन है. स्वतंत्र शब्द पाठ करणे अवघड असते शब्दांच्या तुलनेत. 3 आहे शुरुआती पाठक छोटी छोटी इकाइयों की तुलना में बड़ी इकाइयों पर बेहतर तरीके से ध्यान केंद्रित कर पाते हैं. प्रारंभीचे वाचक मोठ्या भाषिक घटकावर चांगले लक्ष देऊ शकतात लहान घटका ऐवजी. आणि चौथा पर्याय आहे शब्द और पाठ्य सामग्री संबंधता सूचित कर पाती है जो की अक्षर नहीं कर पाते. शब्द आणि मजकूर अर्थपूर्ण संबंध स्थापित करतात, अक्षर करू शकत नाही. त्याचं असं उत्तर आहे का तर 3 नंबरचं उत्तर आहे शुरुआती पाठक छोटी छोटी इकाइयों की तुलना में बड़ी इकाइयों पर बेहतर तरीके से ध्यान केंद्रित कर पाते हैं. तर काय प्रश्न होता बघा तर्कसंगत कोणतं विधान नाही ते शोधायचं होतं. प्रारंभीचे वाचक मोठ्या भाषेत प्रश्न बघा 16 नंबर का प्रश्न बदलूंगा अपन. निम्नलिखित में से कौन सा भाषाओं और बोलियों के बारे में भाषिक रूप से सही नहीं है. भाषा आणि बोलीच्या संदर्भात कोणते विधान सही नाही हे सही हे अगदी व्यवस्थित पाहायचं. सही हे म्हणजे बरोबर सांगायचं. एक प्रकार असा आहे की परंतु बोलियों की कोई लिपी नाही होती है. भाषेची आपली लिपी असते पण बोलींची त्यांची लिपी नसते. 2 आहे भाषा और बोलियों में कोई सुपरिभाषित भाषिक अंतर नहीं है. भाषा आणि बोलीची भाषिक प्रत्येगात्मकता दाखवणारे कोणतेही योग्य निष्कर्ष नाही. 3 आहे भाषाओं में साहित्य लिखा गया है परंतु बोलियां मौखिक परंपरा का निर्वाह करते. भाषांचे लिखित साहित्य असते मात्र बोली मौखिक परंपरेत असतात. 4 आहे भाषाएं और बोलियां भाषिक रूप से भिन्न भिन्न है परंतु भौगोलिक रूप से एक समान है. भाषा आणि बोली भाषिकदृष्ट्या वेगवेगळ्या असतात पण भौगोलिकदृष्ट्या एकच असतात. भाषा आणि बोली संदर्भात कोणतं विधान अचूक आहे ते विचारलेलं आहे. 116 नंबरचं उत्तर आहे बघा तर भाषा आणि बोली या दोन्हींना वेगळे करणारे कोणतेही निष्कर्ष नाही. बघा ऑप्शन क्रमांक 2 भाषा और बोलियों में कोई सुपरिभाषित अंतर नाही है. आता भाषा म्हणजे मोठा घटक आहे बघा. आता मराठीचा आणि बोली तुम्हाला पाहायला मिळतील. तर बोलीपेक्षा भाषा हा थोडासा मोठा घटक आहे आणि काय दिलेला आहे भाषा और बोलियों में कोई सुपरिभाषित भाषिक अंतर नाही. हे विधान काय आहे बघा तर अचूक आहे. 117 नंबरचा प्रश्न बघा. वीरा 7 माह की शिशु है वह अब कुछ इस तरह की आवाजें निकाल रही है जिसमें स्वर और व्यंजन मिश्रित है. वह किस रूप में संप्रेषित कर रही है. आता बघा वीरा एक 7 महिन्याची मुलगी आहे. ती आता स्वर आणि व्यंजनयुक्त आवाज काढते. ती पुढीलपैकी कोणत्या प्रकारे संभाषण करते. वीरा काय आहे छोटीशी 7 महिन्याची मुलगी आहे. आवाज काढते स्वर आणि व्यंजनयुक्त. ती आता कोणत्या प्रकारे संभाषण
प्रकार विचारलेला आहे. एक आहे कुजन किंवा कुईन, त्याला हुंकारणी म्हणतात. भाषिक वाद, भाषिक कथन, ध्वनिग्राम, स्वन आणि बबलाना, बडबड. तर ते काय करत असेल बघा, बबलाना, बडबड करायला बघते. ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट बघा, 111 नंबरचा प्रश्न, उत्पादक शब्द संपदा क्या आहे? उत्पादक शब्द संदर्भ म्हणजे एक वे शब्द जिनका प्रयोग लेखन और बोलने में किया जाता है, लेखनात आणि बोलण्यात वापरतो ते होतं. वे शब्द जो भाषण के लिए नए हैं, वाचनात नहीं नसलेले शब्द. 3 वे शब्द जिनको हम जैसा सुनते हैं वैसा ही पहचानते हैं, शब्द जसे ऐकतो तसे ओळखणे. आणि 4 आहे उन शब्दों पर ध्यान देना जिनको हम पंक्तियों से परे जाकर पडते हैं, ओळींच्या पलीकडे जाऊन शब्द वाचल्यास लक्षात येते. उत्पादक शब्द संग्रह म्हणजे काय विचारलेला आहे? त्याचं उत्तर आहे बघा, वे शब्द जिनका प्रयोग लेखन और बोलने में किया जाता है. लेखनामध्ये लिखाण करताना आणि बोलत असताना जे शब्द उच्चारले जातात त्याला काय म्हणते? त्याचं उत्पादक शब्द संग्रह म्हटलं जातं. 119 नंबरचा प्रश्न बघा, निम्नलिखित में से किसके द्वारा भाषा अध्ययन की अवधारणा की व्याख्या नहीं की गई? पुढील पैकी कोणते विधान भाषा आत्मसात तंत्र, ज्याला एलएडी असंही म्हटलं जातं, याचे योग्य विश्लेषण नाही? विश्लेषण नाही. एक बच्चे आकृती मुजब भाषा कैसे सीख लेते हैं, मुले अलंकारिक भाषा कशी शिकतात. 2 आहे बच्चों का भाषिक उत्पाद उन्हें मिले भाषिक निवेश से अधिक क्यों होता है, मुलांच्या भाषिक साधनापेक्षा जास्त कशामुळे होते. 3 आहे बच्चे अपनी प्रथम भाषा कैसे सीखते हैं, मुले त्यांची प्रथम भाषा कशी शिकतात. आणि 4 आहे बच्चे 4-5 वर्षों की कम अवधि के लिए कैसे भाषा सीखने योग्य बन जाते हैं. 4-5 वर्षांच्या लहानशा कालावधीत मुले भाषा कशी शिकतात. इथं काय विचारलेलं आहे बघा, कोणते विधान भाषा आत्मसात तंत्र याचे योग्य विश्लेषण नाही. याचा उत्तर आहे बघा, तर मुले अलंकारिक भाषा कशी शिकतात. अलंकारिक भाषा कशी शिकतात हे भाषा आत्मसात तंत्राचे योग्य विश्लेषण नाही. भाषा आत्मसात करायची आहे, सुरुवातीला अलंकारिक भाषा असे विधान आहे, त्यामुळे बाकीची 3 विधाने बरोबर आहेत. हे फक्त एक विधान चुकीचं आहे. बच्चे आकृती मूलक भाषा कैसे आकृती मूलक म्हणजे अलंकारिक भाषा कशी शिकतात हे विधान चुकीचं आहे. 120 नंबरचा प्रश्न बघा, शेवटचा प्रश्न, एक समुदाय विशेष के बोलने चालने के तरीके में यह देखा गया है कि 2 भिन्न भिन्न सामाजिक आर्थिक समूह के लोग 21 को भिन्न भिन्न तरीके से उच्चारित करते हैं. यह किस प्रश्न का उदाहरण है? आता या प्रश्नामध्ये पूर्ण प्रश्न कसा आहे, पर्याय यश विचारलेलं आहे. इतकंच नाही. भाषिक समुदायात यशचे उच्चारण 2 वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक गटातील माणसांकडून वेगवेगळ्या प्रकारे होते असे लक्षात येते. त्याचं उदाहरण आहे बघा, इथं हिंदीमध्ये 21 विचारलेलं आहे, मराठीमध्ये उत्तर सगळे सांगतात. तर बघा, विविध भाषा समूह जे आहेत त्याच्यामध्ये 21 उच्चारण वेगवेगळ्या प्रकारे करतात. हे कशाचं उदाहरण आहे? एक आहे सामाजिक सांस्कृतिक चर, म्हणजेच बघा समाज सांस्कृतिक परिवर्तन. दुसरा आहे सामाजिक मनोवैज्ञानिक चर, समाज मानसशास्त्रीय परिवर्तन. 3 आहे सामाजिक भाषिक चर म्हणजे समाज भाषा वैज्ञानिक परिवर्तन. आणि 4 आहे परिणामवादी चर म्हणजेच व्यवहारी परिवर्तन. त्याचं जे अचूक उत्तर आहे बघा, तर सामाजिक भाषिक चर. वेगवेगळ्या समूहामध्ये किंवा वेगवेगळ्या इथं सामाजिक आर्थिक समूह तिथे डायरेक्ट दिले सामाजिक आर्थिक समूह, त्यामुळे काय आहे सामाजिक भाषिक चर. सामाजिक भाषा वैज्ञानिक समाज भाषा वैज्ञानिक परिवर्तन हे काय आहे याचे उत्तर आहे. अशा प्रकारे बघा, खूप तुम्हाला समजायला, प्रश्नाचा अर्थ लावायला, पर्यायांचा अर्थ लावायला खूप सारी मदत झाली असेल. आणि ह्याची ॲज इट इज PDF तुम्हाला मी म्हणजे हीच PDF मी तुम्हाला टेलिग्रामवर अपलोड करून देते, तुम्ही तिथूनही वाचू शकता. जेणेकरून बघा तुम्हाला हिंदी अध्यापनशास्त्राचे प्रश्न कठीण वाटणार नाही, पर्यायांचा अर्थ लावताना तुम्हाला जड जाणार नाही. आणि पाहिजे तर हे पडलेले प्रश्न आहेत त्यामुळे काय करा, एखादी डायरी मेंटेन करा. जे प्रश्न पडले, जे कठीण वाटतात ते शब्द, त्याचे मराठी अर्थ तुम्ही काय करू शकता, तिथं नोट डाऊन करू शकता. एखादा शास्त्रज्ञ असेल, ते सिद्धांत असेल किंवा एखादा पर्याय असेल बघा, अगदी किचकट वाटणारा, सरसरी कठीण, हे सगळे शब्द आहेत आपल्याला आत्ता समजतात, पण पेपरमध्ये त्यांचा अर्थ लावता येत नाही, एक्झॅक्ट अर्थ आठवत नाही. त्यावेळी तुम्हाला ते नक्कीच मदतरूप ठरू शकेल बघा. आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जे नवीन आलेले आहेत त्यांनीही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला हिंदीचे मी भाषा 1 आणि भाषा 2चे 5 सेट म्हणजे जवळजवळ तुमचे हिंदीचे पण 300 प्रश्न कव्हर करून घेणार आहे. त्याचबरोबर बघा SST, त्याच्यानंतर बाकीचे जे तुमचे सेक्शन आहे त्याच्यानुसार पण जसा वेळ मिळेल तसं 8 फेब्रुवारीपर्यंत आपण नक्की तुमच्या सोबत राहू. जेणेकरून बघा तुमची 2026 ही एक्झाम तुम्हाला 90+ मार्क्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलची नक्की तुम्हाला 100% सांगत आहे मी, नक्की मदत होईल. तर चालेल, पुन्हा भेटू नव्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद आणि
सर्व माझ्या सबस्क्रायबरना आणि जे कोणी हे व्हिडिओ पाहतील त्या सर्वांना बघा नवीन वर्षाच्या खूप आणि मनापासून शुभेच्छा. तुमचे सर्व स्वप्न या वर्षामध्ये सत्यात उतरो. तुम्हाला तुमची ही CTTचा तुम्ही फॉर्म भरलेला आहे म्हणूनच माझे व्हिडिओ पाहता. तुम्हाला CTTमध्ये अगदी चांगल्या प्रकारे यश मिळेल. तुम्ही कॅटेगरीमधून जरी बिलॉंग करत असला तरी तुम्हाला अगदी 90+ मार्काने तुम्ही पहिल्या प्रयत्नामध्ये उत्तीर्ण व्हावे. आणि नक्की खूप मेहनतीने व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे नक्की एक लाईक करायला अजिबात विसरू नका.